नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मॉर्निंग, मेरा नाम रिया चंदन चंदवाड़े। आज मेरी स्कूल का नाम स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्कूल। मैं 8 CBSE क्लास में पढ़ती हूँ। हम यहाँ पे जे प्लस हॉस्पिटल में आज आए हैं, विजिट किए, सब हमारी स्कूल आई है और यहाँ का वातावरण इतना मस्त है। यहाँ पे हम सब फ्रेंड्स ऊपर भी गए, बहुत ज्यादा पॉश है यहाँ पे सब कुछ। यहाँ पे स्टेज डेकोरेशन है, यहाँ के स्टाफ भी बहुत अच्छे है। यहाँ पे चेयर्स लगाई थी हमारे, तब यहाँ पे स्टेज डेकोरेशन किया है। यहाँ पे बहुत लोग आए। क्या बीमारी का इलाज किया? अभी तो नहीं, हम जा रहे हैं चेकअप के लिए, लेकिन मेरे फ्रेंड्स आए, वो बोले कि हमें दवाइयाँ भी दी, बहुत अच्छे से चेकअप किया, बहुत एजुकेटेड डॉक्टर्स है, MBBS डॉक्टर्स है। आपके साथ कितने लोग आए? हमारे स्कूल में से तो 150 आए हो गए। बाकी बच्चों का चेकअप हो गया? हाँ, हो गया है। हम जा रहे हैं अभी, बहुत अच्छे से चेकअप किया, वो कह रहे थे हमें। 2 दिन का कैंप लगा, इतना शानदार, कैसा लगा आपको? बहुत अच्छा लगा हमें। माझे नाव खुशी जयसिंग पवार। कोणत्या शाळेतून आले? माझे स्कूलचे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल बाजार सांगी, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, प्रॉपर वडोद खुर्द, @पोस्ट सुंतारपूर। जे++ हॉस्पिटल, ह्या हॉस्पिटलमध्ये माझी तपासणी खूप चांगल्या प्रकारे झाली, हे मी सांगते। तर काय तपासणीमध्ये काय सांगितलं डॉक्टरनी? ह्या तपासणीत डॉक्टर सांगितलं डोकं दुखायचा प्रॉब्लेम आहे। काय म्हणले त्यावर? डॉक्टरनी सांगितलं की हे डोकं दुखायचा प्रॉब्लेम आहे, आता क्लिअर झालं, नंतर पुढे त्रास नाही होणार। डॉक्टरनी काय दिलं? औषध गोळ्या काय दिल्या? टॅबलेट दिली। कसं वाटले इथले डॉक्टर वगैरे, कसे वाटले? इथले डॉक्टर वगैरे खूप चांगले वाटले व त्यांनी तपासणी खूप चांगल्या प्रकारची केली। आज आपले जिल्ह्याचे आदरणीय कॅबिनेट मिनिस्टर अतुल सावे साहेबांनी सकाळी 10 वाजता एक आरोग्याचं शिबिर आहे त्याचं ओपनिंग केलं। त्यामध्ये त्यांच्या शुभ हस्ते जेव्हा ओपनिंग झालं त्यावेळेसुद्धा सर्वांना जे काही गरीब इथे मुलं आहेत, त्यांचे पालक आहेत, आपल्या संभाजीनगरमधील ग्रामीण असेल किंवा शहरी असेल, इथे 2000 लोकांचं आपलं टार्गेट होतं। आज आता संध्याकाळी 4 वाजलेले आहे आणि 2000 लोकांचा टार्गेट हा 2 दिवसाचा होता, परंतु आजच आपला 1600चा आकडा क्रॉस झालेला आहे। उद्या रविवारसुद्धा हा 22 तारखेला कॅम्प आहे, तो सुद्धा सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालू असणार आहे। आपण सर्व गरजूंनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे, ही आपल्याला आव्हान। ही महाआरोग्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? छत्रपती संभाजीनगरमध्ये तर खूप हॉस्पिटल आहे, परंतु असं शिबिर कोणते दवाखाने घेत नाही, तुमच्याकडे कशी संकल्पना सुचली? तुमचं आमचं काही नाही, हे दवाखाना आपला आहे आणि ही संकल्पना आपल्या लोकांसाठीच सुचली। कारण की बऱ्याच वेळा आपण बघतो राजकीय नेते मोठे कॅम्प घेतात, परंतु त्या कॅम्पला जे काही शिबिर असतं त्या ठिकाणी डॉक्टरांना पूर्णपणे तपासणी करता येत नाही आणि जरी तपासणी केली तरी पेशंटला ताबडतोब ट्रीटमेंट देण्यासाठी बराच विलंब होतो आणि कॅम्पमध्ये सहसा सगळे डॉक्टर जाऊ शकत नाही। आणि आपल्याकडे जेव्हा पेशंट आता येतो आहे त्यांना इन हाऊस म्हणजे आपल्याकडे पेशंटला पूर्णपणे ट्रीटमेंट, पूर्ण तपासणी, पूर्ण गोळ्या आणि बरोबर भोजन, पूर्ण सुविधा जी केलेली आहे ती रोटरी क्लब नावाची जो आहे आपल्या ठाण्याचा, त्यांच्या मार्गाने जी बिर्ला प्रिसियस ज्यांची कंपनी आहे त्यांचा CSR फंड त्यांनी वापरला। इथे गरीब लोकांना त्यांच्यातर्फे जेवण होतं आणि त्यांच्यातर्फे गोळ्या आणि तपासणीचे मेडिसिन्स होते। त्यामुळे हा जी संकल्पना आहे त्यांच्या मार्फत आपल्याला आली
आणि त्यांना जेव्हा सर्च केला इथे संभाजीनगरमध्ये त्यांनी आपला दवाखाना निवडला, त्याबद्दल मी त्यांनीसुद्धा धन्यवाद सांगतो. शहरवासियांना या निमित्ताने काय आव्हान करणार? या निमित्ताने एकच सांगतो की गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम्स आहेत. महात्मा ज्योतिबा जन आरोग्य स्कीम असेल, PMJY म्हणजे मोदी साहेबांनी काढलेली पंतप्रधान योजना असेल, त्यामध्ये लहान मुलांसाठी जे आतापर्यंत ऑपरेशन करताना लहान मुलांना मुंबई असेल, पुणे असेल किंवा हैदराबाद असेल या ठिकाणी जाण्यासाठी गरज पडत होती. आज ते पूर्ण ऑपरेशन छत्रपती संभाजीनगरमध्ये JG+ हॉस्पिटलमध्ये होतात. ओपन हार्ट सर्जरी आपल्याकडे महिन्याला कमीत कमी 22 ते 23 सध्या चालू आहे. आणि लहान मुलांचे मेंदूचे आजार असेल, लहान मुलांचे शस्त्रक्रिया असेल, डॉक्टर सुनील जाधव सर जे पिडियाट्रिक डिपार्टमेंटचे HOD आहे, त्यांच्या मार्फत आता आपण डिपार्टमेंट काढलेलं आहे JG+ माता व बाल रुग्णालय. त्यामार्फत जो कोणी 0 ते 18 वर्षीय मुलाचं वय असेल त्यांची तपासणी आणि उपचार कसं आपल्याला गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या मार्फत करता येईल किंवा मोफत करता येईल याचा आपण पूर्णपणे सरांचं मानस असणार आहे. आता लोकांनी फायदा घ्यावा अशी माझी विनंती आहे.